या दोघांनी विहिरीत उडी मारली आणि त्याच्यातून एक बाहेरच नाही आला. आज आम्ही मस्त झाडाखाली गप्पा मारत बसलो होतो. तेवढ्यातच आपले मोठे भाऊ ऋषीदादा आणि जितूचे आगमन झाले राव. मग निकू दिदी म्हणे की चला म्हणे आपण सगळे स्नॅप काढू म्हणे. स्नॅपचं नाव ऐकताच तर जितू लगेच आला राव. मग मस्तपैकी फोटो वगैरे काढले आणि तेव्हा कळलं राव की मुली स्नॅप का वापरतात. तेवढ्यातच आपला छोटा भाऊ मयूर आला आणि म्हणे की चला म्हणे आपण पोहायला जाऊ म्हणे. मग आमची जमलेली मैफिल तोडून आम्ही निघालो पोहायला. भाऊने काढली पल्सर आणि तेवढ्यातच जितू तिकून त्याची स्प्लेंडर घेऊन आला होता. मग तिथून आम्ही आलो दाब्यात दुकानावर. मग तिथून शॅम्पू वगैरे घेतली आणि आम्ही आलो विहिरीवर. आतापर्यंत तर ऊन तपत होता पण आता लगेच आवळ आलं राव. तरी पण मारली उडी. वरून ऊन आणि पोहण्यात तर वेगळीच मजा आहे राव. आणि गावाकडे तर विशेष हाड आहे. मग काय पहिलीच मच्छी उडी मारून दिली. आणि हा राव आम्ही सगळे काका बाबाचेच मुलं आहोत. मग मस्तपैकी मजा मारून घेतली आणि पोहायचं झाल्यावर कपडे वगैरे घालून घेतले आणि तिथून काढली आपली गाडी आणि आम्ही निघालो घरी. भाकरी टुकड़े सब बाजऱ्या बेसन तेल मीठ सब जे लगता है पांघरने को. मग घरी आल्यावर ओमला सोडून दिला. आणि चला मग मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच. जर फॉलो केलं असेल तर भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये.